आज महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास परिषद की तरफ से अल्पसंख्यक हक दिवस यहाँ मनाया गया। इस अल्पसंख्यक हक दिवस के मौके पर जो अलग अलग क्षेत्रों में जो दिव्यांगों के लिए काम करते हैं, जो खुद भी दिव्यांग है या जो शिक्षक है, सरकारी कर्मचारी है और वो दिव्यांगों के लिए मदद करते हैं, उनके ऑनलाइन फॉर्म भरना है या उनको कहीं से किट दिलाना है या शासन की कोई योजना में उनका जो है तो सहभाग करके लेना है, या सेंट्रल गवर्नमेंट की या स्टेट गवर्नमेंट की कोई भी दिव्यांगों की जो योजना आती है तो वो योजना उन तक पहुँचाने का काम जो दिव्यांग और दिव्यांग व्यक्ति कर रहे थे, उन लोगों को समाज के सामने लाने का, उन लोगों का सम्मान सत्कार करने का काम जो है तो आज दिव्यांग विकास परिषद की तरफ से हम सबने किया है। मैं जितने लोगों को पुरस्कार मिला उन सबको दिव्यांग विकास परिषद की तरफ से मुबारकबाद देता हूँ और अल्पसंख्यक हक दिवस आज यहाँ हमने साजरा किया। वो आपने भाषण में कहा है कि आज तक किसी खासदार और आमदार ने जो है तो दिव्यांगों को जो है तो सपोर्ट नहीं किया, तो कौन से आमदार और कौन से खासदार है जिन्हें सपोर्ट नहीं किया? मैंने मेरे भाषण में कुछ ऐसा नहीं बोला है। सभी लोग जो है तो दिव्यांगों को जो है तो सानू ये मंच पे हुआ है, ये मंच पे हुआ है, बोले जिसने बोला होगा अपनी सवाल उन्हीं से करना चाहिए था। ये 50 लाख की स्कीम के बारे में बता दीजिए मायनों को। हाँ, अल्पसंख्यक की ये जो IDMI एक स्कीम है सेंट्रल गवर्नमेंट की, इसको कहा जाता है इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट ऑफ माइनॉरिटी इंस्टीट्यूट। ये सेंट्रल गवर्नमेंट की स्कीम है जो अल्पसंख्यक दिव्यांग संस्था रहती है, जिसके पास में स्टेट गवर्नमेंट का या सेंट्रल गवर्नमेंट का अल्पसंख्यक दर्जे का प्रमाण पत्र है और उसकी स्कूल की जो इमारत है या स्कूल की जो ज़मीन है वो जो है तो संस्था के नाम पर है या स्कूल के नाम पर है 30 साल के पीरियड बेसिस पे। ये उसके टर्म्स कंडीशन है। बाकी लीगल सारे बांधकाम परवानगी है, नकाशा है और उसके जो टर्म्स कंडीशन है गवर्नमेंट की वो फुलफिल करके जो है तो आप IDMI स्कीम का जो है तो फ़ायदा यहाँ पर ले सकते हैं। ये मिनिस्ट्री ऑफ माइनॉरिटी अफेयर्स की स्कीम है और ये स्कूल एजुकेशन वाले इसको रखते हैं। बिना ब्याज के जो है तो लोन की जो बात कही जा रही है उसके अंदर कुछ हस्तक्षेप करके आप प्रस्ताव भेजेंगे कि मुसलमान जो है तो ब्याज लेने से डरता है, जैसे मौलाना अब्दुल कलाम आज़ाद के लोन है उसमें जो है तो ब्याज लगा देते, तो बहुत सारे मुसलमान ले नहीं पाते, फ़ायदा उठा नहीं पाते, तो इसमें क्या? बिना ब्याज के बारे में मैं कुछ कहूँगा नहीं कि जिसका तकवा है और जो लोग अगर नहीं लेना चाहते तो उसके बारे में हम क्या कहेंगे। हम गवर्नमेंट से ये मुतालबा कर सकते हैं, हाँ, गवर्नमेंट से ये मुतालबा कर सकते हैं कि भाई कम से कम इंटरेस्ट हो या तो इंटरेस्ट ना ही हो, ताकि इसमें ज़्यादा से ज़्यादा मुस्लिम समाज आगे आके लोन ले सके। लेकिन मैं नहीं समझता कि गवर्नमेंट के पास कोई ऐसा प्रोविज़न है। गवर्नमेंट जब भी लोन देती है तो पहले रिफ़ंड किस तरीके से होगा वो उसके बारे में सोचते हैं और उस हिसाब से जो है तो वो योजना का जो है तो चयन करते हैं। सर, अभी आपने कहा है कि उनका मंत्रालय होना चाहिए, दिव्यांगों का उनका मंत्री होना चाहिए, तो फिर तो चुनाव भी लड़ना चाहिए ना। महानगर पर चुनाव आ रहे हैं, क्या उनके बारे में प्रयास करेंगे खाली मंत्रालय? तो चुनाव के लिए उनके लिए सब दरवाजे ओपन है। दिव्यांग चुनाव नहीं लड़ सकता ऐसा नहीं है। दिव्यांगों ने भी अगर हमारा प्रतिनिधित्व दिखाने की गरज है तो उन्होंने अपना फॉर्म भरना चाहिए, उनका प्रतिनिधित्व वहाँ देना चाहिए। आप प्रचार करेंगे? बिल्कुल प्रचार करेंगे। जो भी दिव्यांग रहेंगे उसका प्रचार करेंगे, जो हक पे लड़ने वाला रहेगा उसका प्रचार करेंगे। दिव्यांगों के लिए बड़ी खबर निकल के आ रही है कि आप चुनाव लड़ सकते हैं। या ठिकाणी महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास परिषद तसेच मौलाना आझाद रिसर्च सेंटर आणि कौशल्य विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग भूषण पुरस्काराचं वितरण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं। महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास परिषद ही आमची गेल्या 5 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्य करत आहेत। खास करून ज्या अपंग शाळा आहेत किंवा ज्या अपंग कार्यशाळा आहेत या ठिकाणी काम करणारे शिक्षक असतील, अशिक्षकेतर कर्मचारी असतील, त्यासाठी आमची ही संघटना काम करते। आम्ही जिल्हा स्तरावर, विभागीय स्तरावर, राज्य स्तरापर्यंत आंदोलनं उभी केलेली आहेत, परंतु आजपर्यंत शासनाने ज्या 350 ते 400 विनाअनुदानित शाळा आहेत त्यांना आजपर्यंतही अनुदान दिलेलं नाही। शासनाने आपण जर पाहिलं तर 2 दिवसापूर्वी एक GR निघाला आणि ज्या सामान्य शाळा होत्या त्यांना शासनाने ज्या 20% होत्या त्यांना 40% अनुदान दिलं, ज्या 40% होत्या त्यांना 60% दिलं आणि ज्यांना काहीच नव्हतं, कायमस्वरूपी अनुदानित होत्या त्यांनाही 20% अनुदान दिलं। परंतु ज्या अपंग शाळा आहेत, ज्या दिव्यांग शाळा आहेत यांना आजपर्यंत शासनाने अनुदान दिलेलं नाही। 2015मध्ये शासनाने 135 शाळांना 100% अनुदान घोषित केलं, त्यानंतर परत धोरणं बदलली। 2018मध्ये त्याच शाळांना 50%वर आणलं, 50% अनुदान दिलं आणि ज्या कायमस्वरूपी अनुदानित आहेत यासाठी आजपर्यंतही अनुदान दिलेलं नाही।
आम्ही शाळेसह अपंग जी दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासोबतही काम करतो. त्यांना प्रोत्साहन देण्याच्या हिशोबाने त्यांना प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी आज दिव्यांग भूषण पुरस्कार ठेवलेला आहे आणि तो कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थित साजरा झालेला आहे. मी एवढं बोलून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 21 दिव्यांगांचा जो सन्मान केला आहे निश्चितच या अनोख्या सन्मानाबद्दल संस्थेच्या वतीने जो अनोख्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या दिव्यांगांचा सन्मान करण्यात आला आहे. निश्चितच या सर्व सन्मानार्थी दिव्यांगाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. दुसरी गोष्ट अशी आहे की आज अल्पसंख्याक दिवस आहे. अल्पसंख्याक दिवसाच्या निमित्ताने कोणताही दिवस असेल तर त्या दिवसाच्या निमित्ताने त्या लोकांचा सन्मान केला जातो. परंतु इथे अल्पसंख्याक दिवसाच्या निमित्ताने दिव्यांगांचा अनोखा सन्मान केला त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास परिषद व मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या दोन्ही संस्थांचे मी आभार मानतो आणि या सर्व दिव्यांगाच्या वतीने सर्वांचे मी अभिनंदन करतो. तुमचं नाव सांगा. शिवाजी गाडे, जिल्हाध्यक्ष प्रहार अपंग संघटना. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास परिषद तसेच मौलाना आझाद रिसर्च सेंटर आणि कौशल्य विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग भूषण पुरस्काराचं वितरण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास परिषद ही आमची गेल्या 5 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्य करत आहेत. खास करून ज्या अपंग शाळा आहेत किंवा ज्या अपंग कार्यशाळा आहेत या ठिकाणी काम करणारे शिक्षक असतील किंवा शिक्षकेतर कर्मचारी असतील त्यासाठी आमची ही संघटना काम करते. आम्ही जिल्हा स्तरावर, विभागीय स्तरावर, राज्यस्तरापर्यंत आंदोलनं उभी केलेली आहेत. परंतु आजपर्यंत शासनाने ज्या 350 ते 400 विनाअनुदानित शाळा आहेत त्यांना आजपर्यंतही अनुदान दिलेलं नाही. शासनाने आपण जर पाहिलं तर 2 दिवसापूर्वी एक GR निघाला आणि ज्या सामान्य शाळा होत्या त्यांना शासनाने ज्या 20% होत्या त्यांना 40% अनुदान दिलं, ज्या 40% होत्या त्यांना 60% दिलं आणि ज्यांना काहीच नव्हतं कायमस्वरूपी अनुदानित होत्या त्यांनाही 20% अनुदान दिलं. परंतु ज्या अपंग शाळा आहेत, ज्या दिव्यांग शाळा आहेत यांना आजपर्यंत शासनाने अनुदान दिलेलं नाही. अम्मा बाद फकत क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल खल्क़ यालुल्लाह सदक़ा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. सर्व स्तुती, प्रशंसा, तारीफ त्या अल्लाहसाठी, त्या ईश्वरासाठी जो या सृष्टीचा रचेता, आपल्या सर्वांचा निर्माता आहे, ज्याला क्रांतीसूरी जो त्याच्या स्तुती, प्रशंसा फक्त त्याच्यासाठीच आहे. आणि त्याच्याबरोबर अल्लाहतर्फे शांती नांदो त्याचे दूत आदरणीय हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेबांवर आणि त्या सर्व लोकांवर ज्यांनी मानवजातीच्या उन्नतीकरता आणि प्रगतीकरता कार्य केले. आजच्या या अतिशय उत्कृष्ट अशा महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास परिषदेस उपस्थित सर्व आदरणीय मंडळी, त्याचबरोबर मार्डीचे सर्व पदाधिकारी, इथं उपस्थित माननीय शिवराज केंद्रे साहेब, डॉक्टर व्यंकट मालापुरे साहेब, शोएब पटेल साहेब, डॉक्टर तय्यब पटेल साहेब, सत्तार खान साहेब, संजय पाटील साहेब, डॉक्टर कलीमुद्दीन साहेब, सरताज साहेब आणि प्रोग्रामचे जे आमचे ऑर्गनायझर आहेत साजिद पटेल साहेब, शेख मुख्तार साहेब, अझहर पठाण साहेब आणि माझ्यासमोर उपस्थित ज्यांना पुरस्कार मिळणार आहेत त्या सर्व दिव्यांग पुरस्काराचे मानकरी आणि माझ्यासमोर उपस्थित माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, अस्सलामु अलैकुम. याचा अर्थ असा आहे, आपण सर्वांवर अल्लाहतर्फे, ईश्वरातर्फे शांती नांदो. आज आपण इथं जमा आहोत. 2 कार्यक्रम आहेत. जो दुसरा कार्यक्रम आहे त्याच्यावर मला अगदी थोडक्यामध्ये काही गोष्टी आपल्या समोर ठेवायच्या आहेत. आपण अल्पसंख्याक हक्क दिवस हा देखील उद्या साजरा करत आहोत आणि देशाच्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी जी काही व्यवस्था, जी भारतीय राज्यघटना इथं निर्माण केली गेली त्याच्यामध्ये ही गोष्ट पंडित जवाहरलाल नेहरूंनी, गांधींनी आणि अनेक लोकांनी सांगितली की व्यवस्था, लोकशाही व्यवस्था ही सर्वात चांगली व्यवस्था आहे. परंतु याच्या काही उणिवा आणि काही कमतरता आहेत. याच्या उणिवामध्ये सर्वात मोठी उणीव आहे की कुठंतरी अल्पसंख्याक समाज जो असतो त्याच्याशी ज्या काही त्यांना ज्या गोष्टी मिळायला पाहिजेत ते मिळत नाहीत आणि कुठंतरी तो समाज मागं राहतो.
म्हणून जगातील सर्वात चांगली लोकशाही ती ठरते की ज्याच्यामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या हिताचं रक्षण केलं जातं आणि जिथं अल्पसंख्याक समाज पुढे आहे जगामध्ये जी रेटिंग असते ती रेटिंग त्या डेमोक्रॅटिक व्यवस्थेमध्ये याच्यावर तर या दृष्टिकोनातून हे फार महत्वाचं आहे की आपल्या देशाचा जे विकास आपण जेव्हा म्हणतो किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे जे स्थान आहे ते स्थान जर आपल्याला वाढवायचं असेल तर त्यासाठी महत्वाचं हे आहे की इथं जो अल्पसंख्याक समाज आहे जो मायनॉरिटी आहे त्याचं जडणघडण कसं होत आहे त्याच्यासाठी काय मिळत आहे तो कुठं आहे तो कुठल्या पातळीवर आहे सर्व ज्या काही योजना आहेत त्या कुठपर्यंत तिथं पोहोचत आहेत हे आपण जोपर्यंत साध्य करत नाही कुठंतरी ही कमी राहत आहे आणि त्याच्यासाठीच ही व्यवस्था केली गेली अनेक व्यवस्था याच्यामध्ये आहेत आपण प्रगती केली देशानं प्रगती केली हरित क्रांती झाली इथं श्वेत क्रांती झाली औद्योगिक प्रगती आपण साधली 75 वर्षामध्ये आपण काही केलं नाही असं नाही पण खूप पुढे जात आहोत औद्योगिक क्षेत्राच्या IT क्षेत्रामध्ये आपण प्रगती केलेली आहे हे सर्व करत असताना कुठंतरी जी गोष्ट आपल्याला समजली पाहिजे की जो विकास आहे तो सर्वांगीण विकास झाला पाहिजे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत तो पोहोचला पाहिजे फक्त 10-20 लोक कोट्याधीश झाले 100,000 लोक कोट्याधीश झाले आणि बाकीचे लोक जर त्या रेसमधून मागे राहिले तर आपण ती जी आपल्याला अपेक्षित जी प्रगती आहे जी यश आला ज्याला आपण म्हणतो ते आपण गाठलं नाही तर त्याच्यासाठी प्रत्येकानं हातभार लावण्याची गरज आहे जसं सांगितलं की फक्त कोणा एका सरकारची जबाबदारी नाही तर सर्वांनी मिळून यासाठीच आपला NGO व्यवस्थापन आपण निर्माण केलेलो आपण सर्व त्यासाठी प्रयत्न करत आहोत तर प्रत्येकानं आपली वैयक्तिक जबाबदारी या दृष्टिकोनातून आपण पार पाडली पाहिजे महत्वाचं आहे प्रधानमंत्री म्हटलं सबका साथ सबका विकास आणि त्याचबरोबर सबका विश्वास हे महत्वाचं आहे आज आपण पाहिलं तर मायनॉरिटीजचे जे प्रश्न आहेत मायनॉरिटीजच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यामध्ये प्रामुख्यानं भेदभाव म्हणजे धर्माच्या आधारावर भेदभाव असू द्या वेशभूषेच्या आधारावर असू द्या भाषेच्या आधारावर असू द्या खानपानाच्या आधारावर असू देश प्रेमावर संशय घेणं अपन जर किसी के आप देश प्रेम पर संशय लेंगे किसी को आप गद्दारी की तरह से कहेंगे तो आपको बर्दाश्त नहीं करेगा त्यांचे जे योगदान आहे ते योगदान विसरणं इतिहासाचं विकृतीकरण किती गोष्टी आहेत त्याचबरोबर सरकारी नोकऱ्यामध्ये आपण पाहतो फक्त 4% मुसलमान आहेत जेलमध्ये 27% एकूण जे जेलचे जे लोक आहेत त्याच्यापैकी 27% अल्पसंख्याक मायनॉरिटीज जेलमध्ये आणि सरकारी नोकऱ्यामध्ये 4% त्यांचं प्रतिनिधित्व त्यांना नाही राजकीय दृष्ट्या प्रतिनिधित्व नाही सरकारी नोकरीमध्ये प्रतिनिधित्व नाही या प्रश्न आहेत जोपर्यंत त्यांना आपण बरोबरीनं आणणार नाही फक्त दिवस साजरा करून आपल्याला काही मिळणार नाही ह्याच्यामध्ये जे बॅकवर्डनेस आहे हे बॅकवर्डनेस कुठेतरी जात आहे ऍडमिशन घेतात मुलं 90% 95% KGला पहिली क्लासला 4थी 5वी पर्यंत 20%ची गळती होते 80% उरतात मॅट्रिकला आल्यापर्यंत अर्धे मुलं राहतात 50% 12वीला 25 ते 30% आणि ग्रॅज्युएट 5 ते 60% होतात तर हे जे ड्रॉपआउट्स आहेत हे कशामुळे होत आहे काम नहीं क्या करेंगे सब क्या पड़ेगा तो स्कूल को जाके चल आजा मेरे साथ में काम कर काम धंदे को लग तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचबरोबर नफरत दुष्प्रचार ना एक जबरदस्त एक पुरी टीम मीडियाद्वारे जो की करतात तर अशा प्रकारे ज्या काही आणि अजून एक मोठा प्रश्न आहे की ज्या काही योजना राबवतात ते योजना कुठेतरी कागदापर्यंत राहतात ह्या सर्व प्रश्न आपण सर्वांना विचार करायचा आहे मी मुद्दामून हे प्रश्न याच्यासाठी इथं उपस्थित करतोय कारण की माझ्या समोर मला असं वाटतं की असे लोक आहेत की ज्यांच्या मनामध्ये ती समाजाची हळहळ आहे काहीतरी करावं आपल्या देशासाठी आपल्या समाजासाठी म्हणून यावर आपण प्रत्येकानं विचार करण्याची गरज आहे आपण पुरोगामी महाराष्ट्रातील लोक आहोत फुले शाहू आंबेडकरांना इथं काम केलेलं आहे आणि वैचारिक दृष्ट्या दुसरीकडे काही भेदाभेद असतील असू शकतील परंतु महाराष्ट्रामध्ये हे भेदाभेद असू कमी प्रमाणात असायला पाहिजे असं मला वाटतं कारण की मी सांगितलं इथं संत परंपरेचा वारसा आहे इथं शिवाजी महाराजांचं मोठं कार्य इथं फुले शाहू आंबेडकरांचा वारसा आपल्याला लाभलेला आहे म्हणून या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की यावर आपण विचार केला पाहिजे की जर इथं बजेट पास होत आहे आणि त्या बजेटमध्ये फक्त 700 कोटीचं प्रावधान जर मायनॉरिटीसाठी देण्यात येते तर कुठेतरी विचार करण्याची यावर गरज आहे सिरियस विचार करण्याची गरज आहे एवढी मोठी कम्युनिटी फक्त 700 कोटी ह्या विचार करण्याची गरज आहे तर मी हे सांगत होतो की आपल्या ह्या घटनेची मूल्य स्वतंत्रता समता बंधुता सामाजिक न्याय आणि तो सामाजिक न्याय समाजाच्या प्रत्येक लोकांसाठी सबके लिए सबके मन में वो विश्वास निर्माण हो या दृष्टिकोनातून आपली जबाबदारी मोठ्या प्रमाणे पार पाडण्याची मला असं वाटतं की आपली जबाबदारी आहे परंतु सरकारची
मोठी जबाबदारी आहे आणि सरकार यावर काय करताय हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. किसी ने कहा कि साहब माँ भी बच्चे को दूध नहीं पिलाती जब तक बच्चा रोता नहीं. अगर आप रोएंगे नहीं, आपका दर्द ही मालूम नहीं है लोगों को. ये हमारा प्रॉब्लम है. हमारे प्रॉब्लम्स क्या है उसको हम समझ भी नहीं रहे. आपकी स्कॉलरशिप बंद कर दी गई. 10 लाख बच्चों की, महाराष्ट्रातील 10 लाख मुलं प्री मॅट्रिक स्कॉलरशिप बंद केल्यामुळं किती नुकसान झालं. किती लोक आई अशा असतील की म्हणतील की काय को पड रहा चला आज आप जान दे थोडे बहुत पैसे मिलते थे अब वो भी नहीं. ड्रॉपआउट वाढतील. परंतु कुठं आवाज उठवला का आपण? कोणत्याही पॉलिटिकल पार्टीला कोणत्याही सोशल कोणी आवाज उठवला? काही 2-4 लोक इकडून तिकडून काहीतरी बोलत आहेत. तर असा हा प्रश्न हा आपल्या समोर आहे. आपण एकीकडं आदर्श समाजाच्या निर्मितीकडे म्हणतो, सबका साथ सबका विकास म्हणतो, हे सर्व आपण घोषणा आहेत. प्रत्यक्षात काय होतंय, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी किती होते हे फार महत्वाचं आहे. म्हणून 19 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय असा निर्णय घेतला की अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्यात यावा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मायनॉरिटी काय आहे. आपल्या घटनेनं मायनॉरिटी डिफाईन केली नाही, परंतु घटनेनं आर्टिकल 25, आर्टिकल 26 अधिकार दिले. आर्टिकल 29, आर्टिकल 30 इथं आपल्या शिक्षणाचा त्यांना अधिकार दिला. शिक्षण संस्था निर्माण करण्याचा अधिकार दिला. आपल्या शिक्षण संस्था स्वतंत्रपणे चालवण्याचा अधिकार दिला. हे सर्व अधिकार आपल्याला घटनेने दिलेले आहेत. परंतु त्याच्यासाठी लागणारी जे काही पर्यायी ज्या काही गोष्टी आहेत, ज्या सरकारवर ज्याच्याकडे अवलंबून राहावं लागतं, जर सरकार ती गोष्ट करत नसेल तर मग कुठंतरी हा प्रॉब्लेम निर्माण होतो. आंतरराष्ट्रीय संघटनेने मायनॉरिटीला डिफाईन केलं की असा समुदाय की जो सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या प्रभावशाली नसेल आणि ज्यांची लोकसंख्या कमी असेल. तर इथं आपण सर्वांनी मिळून या गोष्टीचा प्रयत्न करायचा आहे. आणि तसं मी सांगितलं की त्यामध्ये आर्टिकलमध्ये आपल्याला अधिकार दिले गेले, परंतु ते अधिकार प्रत्यक्षात आपल्याला मिळावे यासाठी आपण काहीतरी प्रयत्न केले आहेत. अगदी शेवटी काही गोष्टी, काही पॉइंट्स आपल्या समोर ठेवून मी आपली जागा घेईन. जिल्हा स्तरावर अल्पसंख्याक समिती अजूनही नाही. आम्ही अतिशय त्याच्यासाठी पाठपुरावा केला. मागील 3 वर्षापासून करत आहोत. आता आहे का नाही मला माहिती नाही. आता अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्यासाठी काही लोकांनी प्रयत्न केला तर काही महाराष्ट्रातील 6-7 जिल्ह्यामध्ये ते साजरा करा म्हणून त्याची तरतूद केली गेली 1 लाख रुपयाची. बाकी त्यांना काही गरजही नाही अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्याची. असे पहा, इथं औरंगाबादला इथं मायनॉरिटी डिस्ट्रिक्ट आहे नाही आणि इथं अल्पसंख्याक हक्काची कमिटी नाही. त्याच्या बैठक, त्याची आढावा घेणं हे सर्व गोष्टी त्याच्यानंतरच्या. प्रधानमंत्री 15 कलमी कार्यक्रम त्याचं काही जे काय मुख्तार साहेबांनी आपल्याला सांगितलं, हा फक्त कागदावर आहे. किती राबवला गेला काहीच नाही. इथं कोणी काम करायला कर्मचारीच नाही तर मग आपण काय करणार. त्याचबरोबर मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची जी दुर्दशा आहे, कर्मचारी नाहीत, वर्ग नाही. त्याचबरोबर तिथं अजून एक मुद्दा मोठा आहे की मुस्लिम समाजामध्ये व्याज घेणं हे ह्याच्यावर हे हराम समजलं गेलं. मग झालं काय, त्याच्यामध्ये जे काही आपण लोन देतो त्याच्यावर ते व्याज लावलं जातं. व्याज लावल्यामुळे काही लोक असं म्हणतात की हमको व्याज का पैसा हमको चलता नहीं, हम अपना करेंगे. त्याच्यावर देखील काहीतरी आपण सोल्युशन काढलं पाहिजे है ना. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे चेअरमन इथं आले होते, त्यांच्याशी आम्ही भेट घेतली. तीच व्यथा है, फक्त 3 का स्टाफ है. मैं क्या बताऊं आपको, 3 का स्टाफ. हमारे राज्य अल्पसंख्याक आयोग का चेयरमैन हमसे ये कह रहा है, कैसे काम करेगा वो, कसं काम करणार आहे तो. तर ही व्यथा आहे. आणि मायनॉरिटी बजेट मी सांगितलं आपल्याला, पूर्ण भारतामध्ये फक्त 5,500 करोड आणि महाराष्ट्रामध्ये 700 करोड. कसं होईल याच्यामध्ये. तर असं वाटतं की समाजाला कुठेतरी दुर्लक्षित केलं जात आहे, उपेक्षित केलं जात आहे. मला असं वाटतं की आपण सर्वांनी मिळून यासाठी प्रयत्न केला पाहिजे की आपण सर्वांनी मिळून यावर आवाज उठवावी. चांगल्या प्रकारे आपण यावर ज्या काही गोष्टी आहेत त्या सरकार समोर मांडाव्यात आणि त्याच्यासाठी आपण प्रत्येकानं वैयक्तिक प्रयत्न देखील केले पाहिजेत. ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि यासाठी असं आम्हाला वाटतं की पैगंबर मोहम्मद साहेबांनी आदेश दिला की तुमच्यामध्ये सर्वात चांगला तो आहे की जो सर्व माणसासाठी जो कार्य करतो है ना. समाज सेवा, ये ईश्वर सेवा, ये समाज की सेवा है. इंसानों के लिए काम करना. सांगितलं अल खल्क यालुल्लाह, हे विश्व अल्लाहचं कुटुंब आहे आणि या कुटुंबातील सदस्यासाठी जो काम करतो तो अल्लाह ईश्वराला जास्त प्रिय है. मैं ये समझता हूँ हमारे मुस्लिम भाइयों से मैं अर्ज करूँ कि ये आपकी दीनी जिम्मेदारी भी है कि आप इसकी आवाज़ को उठाएं
मिलजुल करके अच्छे अंदाज में अपनी बात को लोगों के सामने रखें। हम अपने खर्चे से, अपनी ज़कात फंड से हम बहुत सारे काम कर रहे हैं, स्कूल चला रहे हैं, मदरसे चला रहे हैं, बहुत करें, आगे भी करेंगे। अपने समाज को हम खड़े भी कर रहे हैं, अपने समाज से आगे बढ़कर तमाम देशवासियों के लिए हम काम करेंगे। ये हम सबकी जिम्मेदारी है। लेकिन ये काम करते वक्त हमारी ये भी जिम्मेदारी है कि हमारा जो हक है, जो हम समझते हमारा हक है, हमको घटना ने अधिकार दिया है, वो अपने हक को हम अच्छे तरीके से लेने के हम काबिल बने, सक्षम बने। यही पैगाम इस आज अल्पसंख्यक दिवस के माध्यम से दिया जाता है। आप तमाम ने मेरी बात को सुना, मैं आप तमाम का शुक्रिया अदा करता हूं और अपनी बात खत्म करता हूं। पे बैठे सभी हमारे मान्यवर, मुख्तार भाई ने तो पहले बोल दिया कि वक्त की कमी है, मैं ज़्यादा नहीं बताऊंगा, बात नहीं करूंगा। और मार्टी के बारे में हम क्या कर रहे हैं अल्पसंख्यक के लिए, तो उसकी थोड़ी सी झलक आपके लिए पेश करने की हम कोशिश करेंगे। मौलाना आज़ाद रिसर्च एंड ट्रेनिंग इंस्टीट्यूट ये जो है तो कृति समिति है। इसको समझने के लिए हमको समझना होगा कि बार्टी, सारथी, महाज्योति। बार्टी जो है तो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था, ऐसी समाज के लिए गवर्नमेंट के एक शासन की एक संस्था है। और सारथी जो है तो डॉक्टर शाहू महाराज संस्था जो है तो मराठा समाज के लिए काम करती है। और महाज्योति जो है तो डॉक्टर महात्मा फुले ओबीसी समाज के लिए ये संस्था काम करती है। तो हम पिछले 2 साल से कोशिश कर रहे हैं कि मुस्लिम समाज को इसी तरह की मौलाना आज़ाद रिसर्च एंड ट्रेनिंग इंस्टीट्यूट, ये कृति समिति की संस्था की स्थापना करिए, ताकि मुस्लिम समाज भी हमारा समाज के हर तबके में समान उसको अधिकार मिले और वो भी नौकरियों में भी जाए, प्राइवेट सेक्टर में भी जाए और पढ़ाई में अच्छे से रिप्रेजेंट करे। तो ये हमारा इसका मकसद है। 300 बच्चे हर डिस्ट्रिक्ट में पुलिस को बार्टी की तरफ से और सारथी की तरफ से ट्रेनिंग दी जाती है। 300 बच्चे हर 20 साल से जो फेलोशिप मिल रही थी वो भी अभी हाल ही में बंद हो गई है, स्कॉलरशिप तो उसके पहले बंद हुई। तो हम चाहते हैं कि मुस्लिम समाज को अल्पसंख्यक विकास विभाग की तरफ से विभाग में सिर्फ 10 बच्चों को यूपीएससी की ट्रेनिंग दी जाती है और वो कहाँ दी जाती है वो हमें भी नहीं मालूम है। तो हम चाह रहे हैं कि मौलाना आज़ाद रिसर्च ट्रेनिंग इंस्टीट्यूट की शासन और प्रशासन से हम लगातार मांगनी कर रहे हैं, एप्लीकेशन दे रहे हैं, निवेदन दे रहे हैं और धरने भी कर रहे हैं, ओपोजन भी कर रहे हैं। और हमारी कोशिश जब तक इसकी स्थापना नहीं हुई तो ये चलते रहेंगे। और हम ये चाह रहे हैं कि इसकी कोशिश स्थापना जल्द से जल्द हो। और अभी हाल ही में एक बात मैं बताऊंगा आपको, वंदे मातरम हॉल और हज हाउस 8 साल पहले दोनों की ओपनिंग साथ में हुई थी। तो हम ये चाह रहे थे कि अल्पसंख्यक हक दिवस के मौके पर हज हाउस की भी स्थापना होनी चाहिए थी, वो नहीं हो पाई। तो ये कुछ तो भी दुर्भाव शासन की तरफ से कुछ हमको लग रहा है। और उसमें एक नियोजन ऐसा है कि वहाँ एक प्रशासकीय इमारत बने और जो यूपीएससी और एमपीएससी के बच्चे ट्रेनिंग ले रहे वहाँ पे उनको फैसिलिटी मिले। तो इसके लिए भी शासन ने हमारे जरिए ये मांग कर रहे हैं कि शासन ने जल्द से जल्द हज हाउस की स्थापना करे और उसका फायदा लोगों तक उसको पहुंचे, मुसलमान बच्चों। बाकी इससे ज़्यादा मैं नहीं बोल पाऊंगा, आप समझ गए होंगे कि मार्टी क्या है और हमारा मकसद क्या आहे। शुक्रिया। यापैकी मी 28 प्रती जे आहे ते माझ्या मित्रमंडळीने दिलेले आहेत आणि आमच्या घरामध्ये सगळ्या समाजाची महिला आहेत ज्या सुना म्हणून आलेल्या आहेत। आणि आनंदाची गोष्ट अशी की हा मला स्वतःचा भगवद्गीतेसारखा एक अभिमान समजतो। मी तुमचे सगळेचे सगळे रोजे केलेले आहेत, जैनांचे रोजे केलेले आहेत। मला अडचणी आली की माझ्या मित्रांना विचारतो, बाबा केव्हा आता हे झालेले आणि खजूर केव्हा खायचा, कारण त्या काही वेळा आम्हाला माहिती नसतात। या सगळ्या गोष्टी मला जवळच्या आहेत अगदी खूप मोठ्या प्रमाणातल्या आणि मी माझ्याच माणसामध्ये आल्यासारखं वाटतो। त्याच्यामुळे मी फक्त एक थोडासा संधी घेतली। धन्यवाद। आज या ठिकाणी मला अतिशय असा आनंद होत आहे। आमचे मित्र साजिद पटेल साहेब, शमशेर पठाण सर, अखिल सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी खास करून दिव्यांगांचा मान सन्मान वाढवण्यासाठी इतका छान आणि सुरेख असा कार्यक्रम घडून आणला। कार्यक्रम कोणताही साजर करायचा म्हणलं की त्याच्या मागे खूप मेहनत असते। कार्यक्रम छोटा असो किंवा मोठा, साजरा करणं, नियोजन करणं हे खूप मोठं एक काम असतं
आणि या मंचावर उपस्थित असलेले सर्व गणमाननीय व्यक्ती, ही अशी व्यक्ती इथं उपस्थित आहे की हे जिल्ह्याचं प्रदेशाचं वातावरण बदलू शकतं. यांच्या प्रयत्नामुळे मला खात्री आहे की इथं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे, पटेल बिरादरीचे आमचे तय्यब पटेल साहेब आहे आणि सर्वच इथं जे उपस्थित आहे, आझर साहेब आहे आणि सर्व जे उपस्थित आहे मंचावर, तर हे खरोखरच एका जिल्ह्याचं वातावरण सहज बदलू शकतील अशी ती गणमान्य व्यक्ती उपस्थित आहे. आणि आपला अमूल्य वेळ देऊन समोरील आमचे सर्व मित्र परिवार उपस्थित आहे. मी इथं असलेले आमचे पत्रकार बंधू जास्त संख्येने दिसतात, त्यांचे मला अभिमान वाटतो. मला सांगायचं की दिव्यांग परिषद आणि दिव्यांगाविषयी जी साजिद पटेल साहेबांना आणि त्यांच्या सहकार्यानं तळमळ आहे, खरोखरच ते मला नेहमी येऊन भेटतात आणि नेहमी विचारता आणि सांगता कि हम इसको मिले, ये साहब को मिले, वो साहब को मिले, हम पुणे गए, हम कमिश्नर साहब से मिले, उनसे बात करे, हमको ये प्रॉब्लेम आया, हमको असं ते नेहमी सांगता. तर मी त्यांच्या या कार्याला मनापासून धन्यवाद देतो. तसेच आमचे नेते केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड साहेब, केंद्रीय मंत्री दानवे दादा साहेब, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री माननीय श्री अतुलजी सावे साहेब, हरिभाऊ नाना साहेब, यांच्याकडनं जर तुम्हाला काही मदतीची आवश्यकता असेल तर मी तुम्हाला 100% खात्री देतो. जी काही तुम्हाला मदतीची गरज पडेल तर मी तुमच्या सोबत राहील आणि प्रत्येक तुमच्या अडी अडचणी